हॅलो, गुड मॉर्निंग, हॅपी संडे टू ऑल. हॅपी संडे टू ऑल. आणि आता 1 वाजलाय आणि नेहमीप्रमाणे आम्ही खूप लेट उठतो. आम्ही कधीच सकाळी उठत नाही म्हणजे 9, 10, 8 हा टाईम आमचा कधीच नाही. आम्ही नेहमी 12-1 वाजता उठतो है ना माया? कारण की आम्ही नाईट शिफ्ट मेंबर आहोत म्हणून. हां, म्हणून. पण आम्हाला लेट उठायची खूप सवय आहे. तो संडे असो इतर डे असो आम्ही तर लेट उठणार, लेट उठणार, लेट पोहोचणार. सो जी लेट वर्ड आहे तो आमच्या सगळ्या सूट होतो, ऍक्च्युली सूट होतो. म्हणजे पुणेकर आहे आम्ही माहिती कट्टर, कारण की टाइम कधी पाळत नाही आम्ही. 4ला म्हटलं की आम्ही 6 वाजता पोहोचणार. आणि सगळे आमच्या नावाने म्हणणार की अरे तुम्ही 5ला निघाले होते, कसं काय झालं? सो ही प्रथा आहे, परंपरा आहे आणि प्रतिष्ठा आहे. सो येस, हे राहणार. आज संडे आहे त्यामुळे सेल्फ केअर तर झालंच पाहिजे. सो आम्ही मेहंदी भिजत ठेवलेली आहे आणि आता ती आम्ही दोघं पण लावणार आहे. डोक्याला. येस, डोक्यालाच. चलो. गारगार वाटतंय. हो, मी एखाद्या वेळेस काय करेल माहिती का, मेहंदीच्या जागी शेण आणेल तुझ्या डोक्याला लावायला. ये इकडे, तुझ्या डोक्याला पण लावते. नको नको. दाढीच्या ह्याला पण लावू का, केसांना? ते पण मऊ होते. नको, माझी जशी आहे तशी ठीक. महेशच्या डोक्याला मेहंदी लावून झाली आहे, तर मी माझ्या डोक्याला लावते. कारण की त्याला माझ्या डोक्याला मेहंदी लावता येत नाही. काय यार, सगळी कामं मलाच करायला लागतात. त्याची तर माझी मला पण नाही लावतात, काहीतरी येड्यासारखं लावते मी, पण ठीक आहे, इट्स ओके. मेहंदी लावून झाली माझी आणि आमच्या काहीतरी फालतू गप्पा चालू आहेत. त्यानंतर मी स्वयंपाकाला घेणार आहे आणि पिठलं भाकरी बनवायचा प्लॅन आहे माझा. पिठलं भाकरी बनवायची होती मला, पण नंतर मी डिसिजन चेंज केला आणि आता मी परत पोळी भाजी करते. काम करते. भांडे असतोय तो. किती ग ते माझं गुणी बाळ येते, गुणी नवरा येतो माझा. बघतच बसावं वाटत. लई म्हणजे भारी वाटलं मला. याला तर संसार म्हणतात, याला तर परपंच म्हणतात. लई कटाळा आलाय बाबा, लई कटाळा आलाय. पण आता काय करायचं? आलिया बोगासी असावे सागर. ठीक आहे, भरपूर बकचोदी केली आहे आणि आता स्वयंपाक करायचा. स्वयंपाक चालू करायचा आता. सो मी करते आता बटाट्याची भाजी आणि चपाती. बटाट्याच्या चकत्या करते मी आज. चकत्या करू का हळू? जोरात झालं. एक काम करतो त्याच्यात पण 10 कुटाने. बघू बघू. लागले थोडं बघा. तू राहू देत. काय पाहतो हो बाहेर चल, नाही तर चिर ना तरी ना. चिरते दे इकडे. अवघड आहे यार, कशाला याला कामाला लावले काय माहिती. आता तू तर म्हणते हेल्प कर मग आलो की अशी? हेल्प कर. ए बघ असं करतात. हा, भाजी आजच बनवायची आपल्याला, उद्या नाही. आवरा पटपट. होय. मया आता फेस मास्क बनवतोय आणि ते आहे बेसन, दही, हळद हे सगळं मिक्स केलं आणि आता ते लावणार आहे आम्ही तोंडाला. कसं? आणि आम्ही चमकणार आहे. घरघर वाटते. आता कसं वाटतंय? घरघर वाटतंय.
लावणं कमी सांडणं जास्त आहे मॅडम. यू मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की तुम्ही पण होम रेमेडीज ट्राय करता, रेमेडीज लावता चेहऱ्याला, की तुम्ही प्रोडक्ट यूज करता. आत्ताच आमची आंघोळ वगैरे उरकली आणि तुम्ही माझा फेस बघा की ते फेस मास्क जे लावलं होतं ते किती इफेक्टिव्ह आहे. कारण की स्किन खूप जास्त ग्लो करते त्यामुळे तुम्ही पण आहे ना ते एकदा तरी ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की फरक जाणवेल. नक्की ट्राय करा. आणि आम्ही आता चहा अरे ते माझं आम्ही आता चहा बनवणार आहे. माझं कुठे ते तुझं एकच मिनिट. थांबा काहीतरी बोलू द्या. बघ करू ना काहीतरी. कसा आवाज येतोय? हॅलो हॅलो. असं नाही अरे करायचं. बाबा तसं नाही. आपण तसं हा टेस्ट आहे ना. हॅलो 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 हॅलो. आणि अशा प्रकारे आमचे संडे आणि संडेची फालतूगिरी संपलेली आहे आणि आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.